आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहर आणि मोठ्या गावातील अतिक्रमण काढल्यानंतर राहुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय। राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या राहुरी मांजरी या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूने झालेले मांजरी आणि वळण येथील अतिक्रमणावर सोमवारी दुपारी जेसीबी चालवला। त्यापूर्वीच वळण येथील व्यावसायिकांनी स्वतःहून दुकान हटवले असल्याने तिथे फारसं नुकसान झालं नाही, मात्र मांजरीतील व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली होती। अतिक्रमण काढल्याने रस्त्याने श्वास मोकळा घेतला असला तरी लहान दुकानदार, टपरीधारक यांचा सध्या तरी रोजीरोटी कमवण्याचा व्यवसाय मात्र उघड्यावर आला। मांजरी गावात रस्त्यालगत दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण हटवल्यानंतर सायंकाळी 6च्या दरम्यान वळण गावठाण डीपी पासून गावातील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला। मात्र वळण येथील व्यावसायिकांनी नोटीस मिळाल्यानंतर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या सूचनेनुसार वळणकरांनी रविवार व सोमवार दुपारपर्यंतच आपले व्यवसाय, टपऱ्या, दुकान हटवून जागा मोकळ्या केल्या असल्याचं येथे कुठलाही प्रकारचा विरोध झाला नाही, तर केवळ टपऱ्यांसाठी केलेले किरकोळ दुकानाच्या कोबा, फरशी काढणे बाकी असल्याने येथे जेसीबीने तातडीने ते हटवलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जेयू सय्यद, शाखा अभियंता अशोक होडगर कर्मचारी उपस्थित होते। तर पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवारे, गणेश लिपणे, रवींद्र कांबळे, 5 होमगार्ड आदी फौज फटा तैनात होता। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।